आजची डेट आहे 17 जून 2025 आणि आज होते आपल्या नवीन शॉपची ओपनिंग. थांबा सांगतो सगळे. तर नमस्कार मंडळी, माझं नाव आहे तेजस. आज नवीन दुकानाची ओपनिंग होती, तर मग माझ्या मागे इतकी गडबड होती, पण मला तरीही क्रिकेट खेळायला जायचं होतं. हा खेळच तसा आहे भाई, त्याला खेळल्याशिवाय आपला दिवसच जात नाही. मीट धीरज हा आपल्या शॉप मध्ये हेल्पर आहे. त्याला घेऊन दुकानावरती आलोच होतो, तोपर्यंत तरी इथं बलून एंट्रीचं कामाला सुरुवात सुद्धा झाली होती. आज आपल्या शॉपच्या ओपनिंगला सूर्यदेव सुद्धा उपस्थित होते. मला माहित होतं की आपल्या मागे आज खूप काम असणार आहे. मी ऑलरेडी प्रिपेअरच होऊन आलो होतो. चालू मध्ये माझा शर्ट सुद्धा इस्त्री करून आणला आणि टेल्याकडे 5-6 हारांची ऑर्डर द्यायला गेलो. त्याला हारांची ऑर्डर देऊन मी गेलो समोसा आणि जलबी आणला. घेऊन शॉपवर आलो, मस्तपैकी हार लावले होते सगळीकडे आणि कलश पूजेला सुरुवात सुद्धा झाली. कलश पूजा झाली की लगेच आपण सत्यनारायणची सुद्धा पूजा करून घेतली. मग पूजा वगैरे झाल्यावर सगळ्या माणसांच्या बायांच्या गप्पा मारून झाल्यावर आता वेळ आली ती रिबन कापायची. मग यावेळी आपले पक्का गोलेकर, चंदू गोलेकर, साबळे सर वगैरे सुद्धा उपस्थित होते. मग माझ्या मम्मी पप्पाच्या आणि दादा आणि वहिनीच्या हस्ते आपण रिबन कापले. आपण टाकले जयशंकर चायनीज अँड बिर्याणी हाऊस. मग गावचे माणसं प्रसादाला यायला लागले, गर्दी वाढतच राहील. मग आपल्या नाना मामा आणि मुन्ना मामाने मम्मी पप्पाला एक बोके देऊन अभिनंदन केलं. मग आपल्या जवळचे माणसं सुद्धा आपल्याला गिफ्ट वगैरे द्यायला लागली. मीठ बबन हा सुद्धा आपल्या घरातला सदस्यासारखाच आहे. मग थोड्याच वेळात आपल्या सीतारामगडाचे माऊली आपल्या दुकानामध्ये नारळ फोडायला लागले. त्यांच्या शुभ हस्ते आपण नारळ फोडला. त्यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून आपण लागलो चायनीजच्या काम. तेवढ्यात तर पाऊस चालू पण झाला. हा पाऊस सुद्धा तुमच्या गर्लफ्रेंडच्या मूड स्विंग सारखा मूड चेंज करत राहतो. 10 मिनिटांमध्ये तर पाऊस थांबला. आकाश आणि किरणची एंट्री सुद्धा झाली. यांचं नशीब बघा तुम्ही फक्त. हे दोघं यायला आणि शेवटचे 2 समोसे उरायला एकच टाइम होता. मग मी लगेच आकाशला घेऊन अजून 100 समोसे आणायला गेलो. माघारी येईपर्यंत तर चायनीज बनवायचा राडा चालू झाला होता. मीट योगेश हा आहे आपला शेफ. हा भाऊ त्याच्या स्किल्स दाखवतोय. तोपर्यंत तुम्ही जयशंकर चायनीज अँड बिर्याणी हाऊसला व्हिजिट द्या आणि आपल्या ब्लॉगला लाईक करून मला तेवढं फॉलो करून घ्या.